पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला। 2017 मध्ये भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली होती असं अजित पवार म्हणाले। तर भाजपला शिवसेनेसोबत घेणार असं शहा म्हणाले। असंही अजितदादांनी सांगितलेलं आहे। शिवसेना असेल तर आम्ही सत्तेत येणार नाही अशी पवारांची भूमिका होती। असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। सेनेमुळे पुढे चर्चा झाली नाही असंही अजित पवारांनी सांगितलंय। तर 2019 मध्ये उद्योगपतींच्या घरी पुन्हा चर्चा झाली असा दावाही अजित पवारांनी केला। अमित भाई म्हणाले आमची अनेक वर्षाची भाजप शिवसेनेची दोस्ती आहे, युती आहे, आम्ही ती तोडू शकत नाही। तुम्ही सरकारमध्ये या, आम्ही घेऊ, तुम्हाला त्या पद्धतीने मंत्रिपद देऊ, खाती देऊ, पालकमंत्रीपद देऊ, पण आम्ही त्यांना होऊन काढणार नाही। ते आपण होऊन तुम्ही आला म्हणून गेले तर गोष्ट वेगळी, पण आम्ही काढणार नाही। आमच्या साहेबांनी सांगितलं मला शिवसेना तर अजिबात चालत नाही, अजिबात चालत नाही। ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही। अमित भाई म्हणले मी त्यांना सोडणार नाही। ती म्हणतील आम्हाला बरं हे वापरून घेतलं वारं सोडलं, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात यूज अँड थ्रो, तशा पद्धतीनं उद्योगपतीच्या बंगल्यावर मीटिंग व्हायच्या, कुणाच्या बापाला कळायचं नाही। आम्ही विमानातून उतरलो की आपले आपले तिथं बरोबर जायचो, मीटिंग व्हायच्या। 5-6 मीटिंग झाल्या। कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, खाती कुठली, पालकमंत्री कोण, डिपार्टमेंट कोण, वगैरे 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 वगैरे। आणि परत मुंबईला आम्ही आलो, तिथं अमित शहा त्या बंगल्यात मला म्हणल्या आम्हाला मागचा अनुभव काय चांगला नाही, तू शब्दाचा पक्का आहे, तुझ्या देखत हे सगळं ठरलेलं आहे, प्रफुल्ल भाई आहेत, सगळे बाकीचे आहेत, ह्याच्यामध्ये हे असंच करायचं। म्हणलं हो आता ते ठरलंय तर करायचं, दिलेला शब्द पाळायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।